नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी गणित यामधलं दुसरं प्रकरण म्हणजे दुसरा पाठ आपण घेणार आहोत। त्याचं नाव आहे कोण। तर बघूया मुलांनो, अधिक स्पष्टीकरणासह हा पाठ आपण पुढे अभ्यासणार आहोत। बघा मुलांनो, याचं स्पष्टीकरण आपण खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने आपण घेणार आहोत। तर इथे आहे कोण, म्हणजेच कोण हे जे आहे आपल्या गणितामधलं दुसरं चॅप्टर आहे, दुसरा आपला काय आहे पाठ आहे। त्याची ही काय आहे मुलांनो, त्याची प्रस्तावना आपण आधी बघणार आहोत। तर प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे मुलांनो, तर प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे या पाठात आपण कोणांचे प्रकार, कंपास पेटीतील साधने व त्यांचा उपयोग, कोन दुभाजक, कंपास व पट्टीच्या साहाय्याने दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन काढणे याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। बघा मुलांनो, आपण प्रकरण दुसरे पाठ दुसरे कोन ह्याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्पष्टीकरण इथे घेणार आहोत। तर प्रस्तावनेमध्ये मुलांनो काय दिलेलं आहे, तर प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे की या पाठात आपण काय करणार आहोत की कोण म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत। बघा मुलांना, तुमच्याकडे काय असतं, एक कंपास बॉक्स असतो। तर त्या कंपास बॉक्स मध्ये असलेले जे काही साहित्य आहे त्याची ओळख तुम्हाला आहे का मुलांनो? आपल्या कंपास बॉक्समध्ये काय काय असतं, तर आपल्या कंपास बॉक्समध्ये कर्कटक असतं, गुण्या असतो, तसेच मोजपट्टी असते, पेन्सिल असतं, शार्पनर असतं, रेझर असतं। तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपण आपल्या त्या कंपास बॉक्समध्ये असतं। तर त्याचा वापर आपण कोन काढण्यासाठी कसा करणार आहोत, तर ते आपण पुढील प्रमाणे मुलांनो बघणार आहोत। तर बघूया मुलांनो, पुढे अधिक स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे। तर बघा मुलांनो, इथे काय आहे, काही मुलं तुम्हाला इथे दिसत आहेत आणि जरा आपण आठवूया, म्हणजेच काय करूया की थोडंसं आपण काय करूया, 5वी मध्ये जाऊन बघूया की कोणाबद्दल किंवा त्या कंपासमध्ये जे काही साहित्य आहे त्या साहित्याचा वापर आपण केलेला आहे की नाही ह्याचंच आपण काय करणार आहोत, थोडंसं आठवून बघणार आहोत। तर बघा मुलांना, पुढे काय आहे, हे मुलं काय आठवत आहेत बघा बरं। तर हे मुलं आठवत आहेत की कोणाचा आपण आणखी कुठे वापर केलेला किंवा 5वी मध्ये आपण कोणाचा वापर केलेला का। तर बघा मुलांनो, काही चित्र आपल्याला इथे दिलेले आहेत। तर त्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला इथे काय दिसणार आहेत बरं, तर इथे आपल्याला काही कोन दिसणार आहेत। तर आपण कुठला अभ्यास करतो आहोत, कोन। हे गणितातील दुसरं प्रकरण जे आहे ते आपण अभ्यासत आहोत। कोन हे खूप महत्त्वाचं प्रकरण आहे मुलांनो आणि खूप सोपं असं प्रकरण सुद्धा आहे। तर बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे, 3 चित्र दिसत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे काय दिसत आहे, 3 चित्र दिसत आहे। तर पहिलं चित्र कुठलं आहे मुलांनो, तर पहिलं चित्र तुम्हाला दिसत आहे एका झाडाचं। तर या झाडामध्ये मुलांनो तुम्ही सांगायचं आहे की कुठला एखादा कोन तुम्हाला शोधता येईल का। बघा बरं मुलांनो, विचार करा आणि सांगा की या झाडामध्ये तुम्हाला एखादा कोन दिसत आहे का, किंवा आपण याच्यामध्ये एखादा कोन शोधू शकतो का। हो, शोधू शकतो। बघा मुलांनो, आपण इथे जो आहे तो एक कोन शोधू शकतो। दिसला मुलांनो, हा जो कोन आहे तो आपण इथे बघत आहोत, तो कोन आपल्याला इथे मिळत आहे। तर या कोनाला आपण काय म्हणूया मुलांनो, या कोनाला आपण लघु कोन म्हणूया। लघु म्हणजे काय मुलांनो, लघु म्हणजे लहान कोन आपल्याला इथे मिळत आहे। तसेच आपल्याला दुसराही कोन मुलांनो इथे मिळू शकतो। बघा, दुसराही कोन आपल्याला इथे मुलांनो मिळू शकतो। हा कोन कुठला आपल्याला मिळणार आहे, तर हा कोन आपल्याला मिळणार आहे 90 पेक्षा जास्त माप असलेला कोन आपल्याला इथे मिळत आहे। म्हणजे विशाल कोन सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे। विशाल कोन म्हणजे काय मुलांनो, विशाल कोन म्हणजेच मोठा कोन आणि लघु कोन म्हणजे काय, लघु म्हणजे लहान आणि विशाल म्हणजे मोठा। तर आपल्याला इथे लहान कोनही मिळालेला आहे आणि मोठा कोन सुद्धा या झाडामध्ये आपल्याला मिळालेला आहे। तर बघा मुलांना, दुसरं चित्र कसलं आहे,
तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला बिल्डिंग दिसत आहेत, इमारती दिसत आहे. तर या इमारतीमध्ये सुद्धा आपण काय शोधू शकतो मुलांना? तर या इमारतीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोन शोधू शकतो. तर बघा मुलांना, हा जो तुम्हाला इथे दिसत आहे तो सुद्धा काय आहे? एक कोन आहे. हा इथेही आपल्याला काय दिसत आहे? एक कोन दिसत आहे. तसंच बघा मुलांना, इथेही आपल्याला एक कोन दिसतोय. तो कुठला कोन दिसत आहे मुलांना? तर हा आपल्याला काटकोन दिसत आहे. आणि बघा, हा आपल्याला कुठला कोन दिसत आहे? तर विशाल कोन दिसत आहे. या झाडामध्ये सुद्धा आपल्याला 2 कोन मिळालेत. एक लघु कोन मिळाला आणि दुसरा कोन कुठला मिळाला मुलांना? तर आपल्याला विशाल कोन सुद्धा मिळालेला आहे. याही इमारतीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे कोन मिळू शकतात. जसं की आपण इथे एक बघितलेला आहे, तो कुठला कोन आहे? हा आहे आपला काटकोन, जो 90 अंश एवढा आपल्याला मिळतो. आणि हा कुठला आहे मुलांना? हा आहे आपला विशाल कोन, जो 180 अंश मापापेक्षा सुद्धा मोठा असतो. परत एकदा बघा मुलांना, की लघु कोन म्हणजे काय? लघु म्हणजे काय? तर लहान. आणि विशाल म्हणजे काय? मोठा. तर असे 2 कोन आपल्याला इथे मिळालेला आहे. लघु कोन म्हणजेच लहान कोन आणि विशाल कोन म्हणजेच मोठा कोन सुद्धा आपल्याला इथे मिळालेला आहे मुलांनो. तसाच आपण जसं झाडामध्ये 2 कोन बघितले आहेत, तसेच आपण 2 कोन इमारतीमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. म्हणजे इमारतीचा जो काही शेप आहे त्या शेपमध्ये सुद्धा आपल्याला कोन दिसून येत आहेत. पुढे बघा मुलांना, तिसरं चित्र तुम्हाला कसले दिसत आहे? तर तिसरं चित्र जे आहे ते एका छताचं, एका छप्परचं तुम्हाला इथे दिसत आहे. तर तिथे आपल्याला बघा मुलांना, कुठला कोन मिळतो तो? तर इथे आपल्याला कोन मिळत आहे विशाल कोन, म्हणजेच 180 पेक्षा जास्त माप असलेला आपल्याला इथे काय मिळत आहे मुलांनो? विशाल कोन मिळत आहे. तर बघा मुलांनो, हे झाड आधी आपण बघितलेलं. या झाडामध्ये सुद्धा आपण आधी कुठला कोन बघितलेला मुलांनो? हा जो कोन आहे तो आपण बघितला होता. तर बघा मुलांनो, बरोबर आपण हा जो कोन काढलेला आहे तो कसा आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. पहिल्या चित्रात आपल्याला फांद्यांमध्ये लघुकोन, इमारत व जमीन यामध्ये काटकोन. तर बघा मुलांनो, आपल्याला पहिला हा जो झाड आहे या झाडामध्ये पहिला आपल्याला कुठला मिळालेला मुलांनो? तर लघुकोन आपल्याला मिळालेला. आपल्याला आणखी पुढे जे काही चित्र दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण काय शोधलं आहे? कोन शोधलेले आहेत. तर बघा मुलांनो, आपल्याला जे पहिलं चित्र दिसलं होतं त्या चित्रामध्ये आपल्याला कुठला कोन दिसलेला? तर लघु कोन आपल्याला दिसलेला. कुठला कोन आपण मुलांना बघितलेला? पहिल्या झाडाच्या चित्रांमध्ये तर लघु कोन आपण तिथे बघितला होता. तर हे दुसरं जे चित्र आहे इमारतीचं चित्र, तर त्या इमारतीच्या चित्रामध्ये आपण कोणता कोन बघणार आहोत मुलांनो? तर बघा, इमारत व जमीन यामध्ये काटकोन आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला त्यांनी दाखवलेले आहे की इमारत आणि जमीन यामध्ये कुठला कोन आहे मुलांनो? तर काटकोन असा आहे. बघा मुलांना, इथे सुद्धा आपल्याला दाखवता येईल. तर इथे आपल्याला कुठला कोन मिळालेला आहे मुलांनो? तर इथे आपल्याला काटकोन हा मिळालेला आहे. तर या इमारतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोन सुद्धा मिळू शकतात. तर हा झाला आपला कुठला कोन मुलांनो? हा झाला आपला काटकोन. तर मुलांनो, इथे आपण लघुकोन बघितला, काटकोन बघितला. आता आपण पुढे बघणार आहोत की आपल्याला कुठला आणखी कोन मिळू शकतो. बघा मुलांनो, हे सुद्धा आपण त्या 3 चित्रापैकी एक चित्र हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. तर या चित्रामध्ये आपल्याला कुठला कोन दिसत आहे? तर या चित्रामध्ये तर घराच्या छपरामध्ये विशाल कोन दिसत आहे. बघा मुलांनो, हे काय आहे? घराचं छप्पर आहे. आणि या छपरामध्ये आपल्याला कोणता कोन दिसत आहे मुलांनो? तर या छपरामध्ये आपल्याला कुठला कोन दिसत आहे? विशाल कोन. विशाल कोन म्हणजेच काय मुलांनो? विशाल कोन म्हणजेच मोठा कोन आपल्याला या घराच्या छपरामध्ये काय होत आहे? दिसत आहे. बघा मुलांनो, इथे दिलेला आहे
तर घराच्या छपरामध्ये विशाल कोण दिसत आहे. हे काय आहे मुलांनो, घराचं छप्पर आहे आणि त्या घराच्या छपरामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर त्या घराच्या छपरामध्ये आपल्याला विशाल कोण दिसत आहे. बघा आपल्याला 3 चित्र दिलेले, त्या चित्रांमध्ये आपण काय शोधलं होतं, त्या चित्रामध्ये आपण विविध कोण शोधले होते. आता बघा मुलांनो, हा आपल्याला एक सारणीचा तक्ता दिलेला आहे आणि तो तक्ता आपण अधिक स्पष्ट इथे करणार आहोत. तर बघा मुलांनो, एक सारणी इथे आपल्याला दिली गेली आहे आणि त्या सारणीमध्ये प्रत्येक कोणाचं नाव आपल्याला दिलं गेलं आहे, तसेच कोण सुद्धा इथे आपल्याला काढून दिलेले आहेत. तर मुलांनो, पुढे आपण बघणार आहोत, प्रत्येक कोण आपण इथे बघणार आहोत आणि त्याचं काय करणार आहोत, इथे स्पष्टीकरण करणार आहोत. तर मुलांनो, हे झाले 3 प्रकारचे कोण, लघुकोण, विशाल कोण आणि काटकोण. या कोणाचे आपण काय करणार आहोत मुलांनो, या कोणाचे आपण स्पष्टीकरण इथे घेणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे आहे कोण, म्हणजेच आपण आज काय शिकत आहोत, गणितामधलं प्रकरण 2 कोण. तर कोणामध्ये आपण कुठले कोण अभ्यासणार आहोत, लघुकोण, विशाल कोण आणि काटकोण. ह्या 3 प्रकारचे कोण आपण इथे काय करणार आहोत, आज अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, या 3 कोणांचे स्पष्टीकरण जे आहे ते अधिक आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण पुढील प्रकारे त्याचं अगदी सोप्या अशा सरळ भाषेमध्ये काय करूया, स्पष्टीकरण आपण इथे देऊयात. तर बघा मुलांनो, पहिला कोण कुठला आहे, तर लघुकोण आहे. कुठला आहे मुलांनो, पहिला जो आहे तो लघुकोण इथे आपल्याला दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लघुकोण म्हणजे काय असतं मुलांनो, तर लघुकोण म्हणजे लहान असा कोण इथे दिलेला आहे. तर बघा त्या कोणाचे आपण कसे वाचन करणार आहोत, कोण ABC असे आपण या कोणाचे वाचन करणार आहोत. बघा मुलांनो, लघु कोणाचे वाचन आपण कसे करणार आहोत, लघु कोणाचे वाचन आपण कोण ABC असे करणार आहोत. पुन्हा बघूया मुलांनो, आपण कोणाचे वाचन कसे करणार आहोत, तर कोणाचे वाचन आपण कोण ABC असे आपण कोणाचे वाचन करणार आहोत. तर बघा मुलांनो, या कोणाचं जे नाव आहे ते आहे लघुकोण. काय आहे मुलांनो, या कोणाचं नाव काय आहे, तर लघुकोण. लघुकोण म्हणजेच काय, तर लहान कोण, म्हणजेच 90 अंशपेक्षा ज्याचं जे माप आहे, जे कमी असतं त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, लघुकोण असं म्हणतो. तर इथे आपण बघितलं आहे ABC, कोण ABC हा आपण इथे कोण बघितलेला आहे, तो कोण आहे लघुकोण. तर बघा मुलांनो, या कोणाला सुद्धा काय आहे, शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू म्हणजेच काय, आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की शिरोबिंदू म्हणजे काय, बिंदू आपण हे प्रकरण शिकलो होतो. तर तिथे कुठेही एका ठिकाणी आपण काय करायचं, एक डॉट द्यायचा, एक बिंदू द्यायचा आणि त्या बिंदूपासूनच आपण काय करायचं, कोण काढायला सुरुवात करायची. तोच काय झाला मुलांनो, शिरोबिंदू झाला. आणि मग तिथपासूनच आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो, एक कोण काढायचा आहे. बघा, तर आपण जो लघुकोण काढलेला आहे त्या कोणाचा शिरोबिंदू काय आहे, तर त्या कोणाचा शिरोबिंदू आहे मुलांनो B. काय आहे मुलांनो, ह्या कोणाचा म्हणजेच कोण ABC याचा शिरोबिंदू काय असणार आहे, तर त्याचा शिरोबिंदू असणार आहे B. तर बघा, कोणाचा शिरोबिंदू काय आहे मुलांनो, कोणाचा शिरोबिंदू आहे B. म्हणजेच या शिरोबिंदूपासूनच आपण काय केलेलं आहे, कोण काढायला सुरुवात केलेली आहे आणि तो पूर्ण देखील इथे आपण केलेला आहे. त्याचं वाचन आपण असं करणार आहोत, कोण ABC असं आपण ह्या कोणाचं काय करणार आहोत मुलांनो, वाचन करणार आहोत. तर बघा मुलांनो, याचा शिरोबिंदू कुठे दिसतोय आपल्याला, तर हा जो B आहे तो आहे आपला शिरोबिंदू. बघा मुलांनो, तर कोणाच्या बाजू आपण इथे बघणार आहोत. एक गोष्ट मुलांनो लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कोणाच्या ज्या बाजू आहेत
त्या बाजू आपण कशा वाचन करणार आहोत, तर शिरोबिंदूपासूनच आपण त्या बाजूंचा काय करणार आहोत, वाचन करणार आहोत. जसं बघा मुलांनो, किरण BA कसं वाचन करणार आहोत मुलांनो, किरण BA आणि दुसऱ्या बाजूचं वाचन कसं करणार आहोत, किरण BC असं आपण वाचन करणार आहोत. बघा या तक्त्यामध्ये दिलेलं सुद्धा आहे. काय दिलं आहे मुलांनो, कोणाच्या बाजू. तर कोणाच्या बाजू जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्या वाचत असताना आपण काय करणार आहोत की शिरोबिंदूपासूनच आपण त्या कोणाचं, त्या बाजूंचं वाचन करणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे किरण BA, किरण BA आणि किरण BC. काय दिलेलं आहे मुलांनो, किरण BC, किरण BC. पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, या शिरोबिंदूपासूनच जो हा कोण आहे त्याच्या बाजूंचं वाचन करणार आहोत. हा आहे शिरोबिंदू आणि त्याच्या बाजूचं आपण वाचन कसं करणार आहोत, किरण BC आणि किरण BA असं आपण या लघु कोनाचं काय करणार आहोत, वाचन करणार आहोत. पुन्हा एकदा बघूया मुलांनो की आपण जेव्हा एक कोन काढतो तेव्हा तो कोन जर 90 अंशापेक्षा कमी असेल, लहान असेल, तर त्याला आपण मुलांनो काय म्हणूया, तर त्याला आपण म्हणूया लघु कोन. लघु म्हणजेच काय, लहान कोन. आणि त्या कोनाचं वाचन आपण कसं करणार आहोत मुलांनो, तर त्या कोनाचं वाचन आपण करणार आहोत कोन ABC. कसं करणार आहोत मुलांनो, कोन तुम्ही काढताना कसं काढायचं आहे, असा कोन काढायचा आहे आणि त्या कोनामध्ये काय लिहायचं आहे मुलांनो, तर त्या कोनामध्ये लिहायचं आहे कोन ABC असं तुम्ही त्या कोनाचं नाव द्यायचं आहे. पुढे बघूया मुलांनो, ह्या ज्या कोनाला आपण काय म्हणूयात, तर ह्या कोनाला म्हणूयात आपण काय, तर लघु कोन. ह्या कोणाचं नाव काय आहे मुलांनो, तर ह्या कोणाचं नाव आहे लघु कोन. पुढे बघूया मुलांनो, तर या लघु कोणाचा शिरोबिंदू आपल्याला काय सांगितलेला आहे, शिरोबिंदू B सांगितलेला आहे. तसेच या कोणाचे वाचन आपण कसे करणार आहोत, तर या कोणाचे वाचन आपण करणार आहोत किरण कशापासून करणार आहोत, तर शिरोबिंदूपासून करणार आहोत. बघा मुलांनो, किरण BC आणि किरण BA असं आपण या कोनाच्या बाजूंचं वाचन करणार आहोत. तर मुलांनो, लघुकोन म्हणजे काय हे तुम्हाला नक्की कळलं असेल. लघुकोन म्हणजे काय, तर लहान कोन. आणि तो कोन कसा काढायचा, तर तो आपण मोजपट्टीच्या सहाय्याने किंवा कोनाच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, तो कोन काढणार आहोत. आणि ह्या कोणाला नाव काय आहे मुलांनो, तर लघुकोन आहे. त्याचा शिरोबिंदू काय आहे, तर B आहे. आणि त्याचे किरण कुठले आहे, तर किरण आहे BA आणि BC अशा त्याच्या काय आहेत, बाजू आहेत आणि त्याचं आपण वाचन करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच लघुकोन म्हणजे काय हा समजलेला असेल. तर मुलांनो, आपण पुढचा कोन घेऊया. तो कोण असणार आहे मुलांनो, विशाल कोन. कुठला असणार आहे मुलांनो, तो कोण असणार आहे आपला विशाल कोन. बघा मुलांनो, आपण इकडे काय शिकलो, लघुकोन. लघुकोन म्हणजेच काय, तर लहान कोन. आता आपल्याला इकडे काय शिकायचं आहे, तर इकडे शिकायचं आहे आपल्याला विशाल कोन. विशाल म्हणजे काय, मोठा कोन. तर आपण लहान कोनाबद्दल तर शिकलोच, आपण इकडे मोठ्या कोनाबद्दल सुद्धा शिकणार आहोत. तर बघा मुलांनो, या कोनाचे नाव काय आहे, तर या कोनाचे नाव आहे विशाल कोन. हा विशाल कोन जो आहे तो 90 अंशपेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून त्या कोनाला नाव काय दिलेलं आहे मुलांनो, त्या कोनाला नाव दिलेलं आहे विशाल कोन. तर बघा मुलांनो, याचं शिरोबिंदू तुम्हाला काय दिसणार आहे, शिरोबिंदू तुम्हाला इथे काय दिसणार आहे, या विशाल कोनचा Q हा दिसणार आहे. तसेच मुलांनो, इथे त्याच्या बाजू काय आहे, तर त्याच्या बाजू आहेत, आपण तुम्हाला सांगितलं होतं की इथे सुद्धा काय करायचं आहे, तुम्ही शिरोबिंदूपासूनच तुम्हाला काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही काय करणार आहात, शिरोबिंदूपासूनच वाचन करणार आहात. तर बघा मुलांनो, किरण QP, किरण QP आणि किरण QP
आर. तर बघा मुलांनो, इथे आहे किरण क्यू आर. हा झाला आपला काय, एक कोन झाला, त्याच्या बाजू झालात. हा झाला शिरोबिंदू आणि ह्या आहेत त्याच्या बाजू. पुन्हा आपण बघूया मुलांनो, हा कुठला कोन आहे, तर हा आहे विशाल कोन. तर बघा मुलांनो, याला काय म्हणतात, शिरोबिंदू म्हणतात. तर त्यांच्या बाजूचं वाचन आपण कसं करणार आहोत, तर किरण क्यू पी आणि किरण क्यू आर असं आपण विशाल कोनांच्या बाजूचं काय करणार आहोत, वाचन करणार आहोत. मुलांनो, तर या कोनाचं वाचन आपण कसं करणार आहोत, कोन पी क्यू आर असं आपण या कोनाचं वाचन करणार आहोत. या कोनाचं जो शिरोबिंदू आहे तो आहे क्यू आणि या कोनाच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला इथे दिसत आहेत. पहिला आहे क्यू किरण क्यू पी आणि दुसरी बाजू आहे किरण क्यू आर. अशा प्रकारे आपण या कोनाचं काय करणार आहोत, वाचन करणार आहोत. बघा मुलांनो, तुम्हाला लघुकोन सांगितलेला आहे. लघुकोन म्हणजेच काय आहे, तर लहान कोन आहे. तसंच आपण इथे बघितलं आहे की विशाल कोन म्हणजेच काय, तर मोठा कोन. नक्कीच तुम्हाला विशाल कोनाबद्दल सुद्धा अगदी स्पष्ट झाले असेल. आपण याचंही अगदी छानपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर बघा मुलांनो, पुढचा कोन आपल्याला काय दिसत आहे इथे, पुढचा कोन आपल्याला दिसत आहे इथे काटकोन. काटकोन म्हणजेच काय बघा मुलांनो, ज्याचं माप हे 90 अंश असतं त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, त्याला आपण म्हणतो काटकोन असे म्हणतो. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिसत आहे, वाय हा काय आहे मुलांनो, तर वाय हा आहे शिरोबिंदू. कुठला शिरोबिंदू, तर काटकोनाचा शिरोबिंदू हा कुठला आहे मुलांनो, तर वाय हा आहे. तर बघा इथे आपल्याला जर वाचन करायचं असेल काटकोनाचं तर ते आपण कसे करणार आहोत, तर किरण वाय एक्स, किरण वाय एक्स असं आपण कशाचं वाचन करणार आहोत, काटकोनाचं वाचन करणार आहोत. आणि किरण वाय झेड ही आपली काटकोनाची दुसरी बाजू झाली. पहिली बाजू काय मुलांनो, किरण वाय एक्स ही पहिली बाजू आहे काटकोनाची, तर दुसरी बाजू आहे वाय झेड ही झाली आपली दुसरी बाजू. तर याचा शिरोबिंदू कुठला आहे मुलांनो, सांगा पाहू. बरोबर, याचा शिरोबिंदू आहे वाय हा शिरोबिंदू आहे. तर याचं वाचन करताना मुलांना आपण कसं वाचन करणार आहोत, तर याचं वाचन आपण करूया कोन एक्स वाय झेड असं आपण ह्या काटकोनाचं वाचन करणार आहोत. बघा मुलांनो, पहिला आपण कोन शिकलो लघुकोन. लघुकोन म्हणजेच काय की 90 अंशापेक्षा ज्याचं माप हे कमी असतं त्याला आपण काय म्हणतो, लघुकोन. लघु शब्द म्हणजेच काय की लहान कोन. ह्याचं आपण इथे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. पुढचा कोन बघितला आपण मुलांनो, विशाल कोन. विशाल म्हणजेच काय, या शब्दामध्येच विशाल हे नाव आहे. विशाल म्हणजेच मोठा कोन. तो कसा असतो, 90 अंशापेक्षा मोठा असतो, म्हणून त्या कोनाला आपण नाव काय दिलेलं आहे, विशाल कोन. तर दुसरा काय आहे मुलांनो, तिसरा आहे काटकोन. तर काटकोन म्हणजेच काय की ज्याचं माप जे आहे ते 90 अंश असतं त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, काटकोन असे म्हणतो. तर पहिल्या कोणाला नाव आपण दिलेलं आहे कोन ए बी सी. हा आपला कुठला कोन असणार आहे मुलांनो, तर तो आपला लघु कोन असणार आहे. आणि दुसरा आपण बघितला आहे विशाल कोन. त्याचं वाचन आपण कसं करणार आहोत मुलांनो, तर कोन पी क्यू आर असं आपण विशाल कोनाचं वाचन करणार आहोत. तर काटकोनाचं वाचन आपण कसं करणार आहोत, कोन एक्स वाय झेड अशा प्रकारे आपण याचं वाचन करणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे आपण लघुकोन, विशाल कोन, काटकोन ह्या तीनही कोनाच्या आपण इथे अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये काय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे लघुकोन, विशाल कोन आणि काटकोन हे समजलेले असेलच.